गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज आपण पाहूया गुरुपौर्णिमेची तारीख आणि तिथी। यावर्षी गुरुवार 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा आहे। वैदिक पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात 10 जुलै रोजी पहाटे 1:36 सुरू होईल आणि 11 जुलै रोजी पहाटे 2:06 समाप्त होईल। त्यामुळे उदय तिथीनुसार 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाईल। गुरुपौर्णिमेचा दिवस ज्ञान आणि श्रद्धेचा मानला जातो। या दिवशी महर्षी वेदव्यास यांची जयंती देखील असते। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुप्रती सन्मान, पूजा आणि आभार मानण्याचा दिवस आहे। आपल्या हिंदू संस्कृतीत गुरुचे स्थान अत्युच्च मानले गेले आहे। गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश देणारा। अशा गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। हा दिवस शिष्य आणि गुरु यांच्यातील नात्याची आठवण करून देतो। गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती। जे जे आपणास ठावे ते दुसऱ्यासी देई, शहाणे करून सोडी सकल जगा, तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा। आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील। आपल्याकडे गुरु म्हणून दत्तगुरु, स्वामी समर्थ, गजानन महाराज, गगनगिरी महाराज, शंकर महाराज, साईबाबा अशा दैवी गुरूंची उपासना नित्य नेमाने केली जाते। प्रत्यक्ष दत्तगुरूंचे अवतार असणारे स्वामी समर्थ महाराज अनेकांचे गुरु आहेत। स्वामींनी अनेक दैवी शिष्य घडवले। स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य चरित्राला एखाद्या हिऱ्याप्रमाणे अनेक दिव्य पैलू आहेत। त्यातील अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजेच तेजस्वी शिष्य परंपरा। स्वामी समर्थांचे कोट्यावधी भक्तगण आहेत, तसेच त्यांचा शिष्य परिवारही मोठा आहे। स्वामींकडे असाच एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा, मला गुरुपदेश द्या। त्यावेळी गुरु स्वामी म्हणायचे, उद्या ये। तो आला की म्हणायचे, उद्या ये। असे 10 दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, द्या ना गुरुपदेश। त्यावेळी ते म्हणाले, एकटा ये रे, किती जणांना बरोबर आणतोस। तेव्हा तो चपापला, कारण कोणीच नसायचे बरोबर। दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच। शेवटी त्याने धाडस करून विचारले, महाराज मी तर एकटाच येतो, किती जणांना बरोबर आणतोस असे का म्हणता। ते म्हणाले, अरे मनामध्ये काय आहे। काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे। समर्थांनी तर प्रपंचाला 6वा रिपू मानला आहे। आता काय करायचे। ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो तो 6वा रिपू म्हणतात समर्थ। मग त्याला समजले की अरे हे सगळे काढले पाहिजे चित्तातून, त्यावेळी गुरुपदेश मिळेल। तात्पर्य काय तर आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे। चित्तशुद्धीनंतर धर्माचरणाचा, सदाचाराचा खरा अर्थ कळतो आणि धर्माधिष्ठित अर्थ काम सेवन केल्यावर मोक्षाचा लाभही अपरिहार्य ठरतो। श्री स्वामी समर्थ।